अमेरिका इस्रायलने इराण विरोधात युद्ध सुरू केलं. तिथली अमानुष राजवट जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत युद्ध सुरूच ठेवण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. पण युद्ध जसजसं पुढे जात आहे तसतसं युद्धाची व्याप्तीही वाढत चालली आहे. कारण याआधी रशियाने अमेरिकेला तंबी दिल्यानंतर आता चीनने देखील अमेरिकेकडे बघून डोळे मोठे केले आहेत. बघूयात. इराणमध्ये सत्ता बदल घडवण्याच्या हेतूने अमेरिका इस्रायलने खामेनींना टार्गेट करून त्यांचा खात्मा केला. यानंतर इराण फार काळ तग धरणार नाही असा अमेरिकेचा अंदाज होता, पण तो पूर्णतः चुकीचा ठरला. खामेनींच्या मृत्यूनंतर इराण द्वेषाने लढतोय. त्यामुळे खामेनींचा खात्मा केल्यानंतर इराणमध्ये लगेच आपल्याला सत्ता बदल घडवता येईल हा अमेरिकेचा अंदाज सपशेल फसला. पण आमचं शत्रुत्व हे इराणच्या दमनकारी हुकुमशाही विरुद्ध आहे. आम्ही इराणच्या जनतेसोबत आहोत हे अमेरिका इस्रायलकडून वारंवार सांगितलं जात आहे. याचा अर्थ इराणमध्ये सत्ता बदल होईपर्यंत अमेरिका आणि इस्रायल शांत बसणार नाहीत हे नक्की. पण यातच आता चीनने एक इशारा दिलाय. इराणमध्ये सत्ता बदलाचे कट खपवून घेतले जाणार नाहीत. सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. सर्व पक्षांनी एका टेबलवर एकत्र येत वाटाघाटीच्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजे. सर्वांनी एकमेकांच्या प्रादेशिक सुरक्षेचा आदर करावा. क्रांती आणि सत्ता बदलाच्या डावपेचांना सार्वजनिक पाठिंबा नाही असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ट्रम्प यांच्या बीजिंग दौऱ्याआधीचे वक्तव्य केलं. यातूनच चीनने अमेरिकेला जे सांगायचंय ते सांगितलं. इराणमधल्या सत्ता बदलाच्या प्रयत्नांना सोडून देण्याचा स्पष्ट इशारा चीनने दिलाय. चीनचं त्यांच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी इराणवर मोठ्या प्रमाणामध्ये परावलंबित्व आहे. तिथून मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे हे चीनला वेळोवेळी प्राप्त होत असतात. आणि जर अमेरिकेनं दबावाच्या माध्यमातून इराणमध्ये सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सरळ सरळ परिणाम चीनच्या ऊर्जा सुरक्षिततेवर होऊ शकतो. म्हणूनच गोंडस असं नाव देऊन आंतरराष्ट्रीय पटलावर इराणचं सार्वभौमत्व त्याचबरोबर रिजनल सिक्युरिटी असे शब्द वापरून इराण हा एक प्रकारे अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. खरोखरच जर इराण म्हणजे सत्तांतर त्या ठिकाणी झालं आणि अमेरिकन धार्जिनं सरकार तिथे आलं तर त्याचा मोठा फटका हा चीनच्या ऊर्जा सुरक्षिततेला बसू शकतो. म्हणूनच एक प्रकारे आक्रमक रणनीतीचा अवलंब आणि तशा प्रकारची विधानं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून येताना दिसत आहेत. जर खरोखरच अमेरिका सत्तांतर करण्यामध्ये यशस्वी झालं तर पर्यायानं चीनला कुठे ना कुठेतरी या संघर्षामध्ये उडी मारावी लागेल आणि तिथूनच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात सुद्धा होऊ शकते. याचा अर्थ अमेरिका आणि चीन या दोन्ही महासत्तांचे हितसंबंध इराणमध्ये गुंतलेले आहेत. तसंच इराणमधलं 90% कच्चं तेल चीनमध्ये निर्यात केलं जातं. म्हणजे चीन हा इराणमधील तेलाचा प्रमुख खरेदीदार आहे. त्यामुळे अमेरिकेची कळसूत्री भावली बनून इराणमध्ये काम करणारी राजवट चीनला अजिबात नको आहे. त्यासाठी चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये चीन आणि अमेरिकेतील संवादामुळे कोणताही गैरसमज आणि संघर्ष वाढणार नाही यावर आम्ही भर देऊ असंही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलंय. याचाच अर्थ अमेरिकेच्या इराणमधील वर्चस्वाला चीनचा विरोध असला तरी दोन्ही देशांमधले संबंध इराणवरून ताणले जाणार नाहीत याची काळजी चीन घेतोय हेच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.